मातोश्रीच्या अंगणातील फुटबॉल मैदानावर लवकरच कल्चरल सेंटर उभं राहत आहे। फुटबॉल मैदान विषयावर आदित्य ठाकरे बॅकफूटवर आहेत अशी चर्चा आहे। वांद्रे रेक्लामेशन प्रदर्शन केंद्राला महानगरपालिकेच्या सुधार समितीची मंजुरी आहे। हा प्रस्ताव आता महापालिका सभागृहासमोर चर्चेला जाणार आहे। नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यास राज्यांना मुभा, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। रस्ते अतिक्रमण मुक्त करा, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश। सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, लिव्ह इन नात्यातील महिलांनाही मिळणार कलम 498 अंतर्गत संरक्षण। नागपुरात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाची कठोर भूमिका। ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाययोजना केल्या या संदर्भात प्रतिज्ञापत्र 25 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आदेश। जैविक पालकांनी संमतीने दत्तक दिलेले मूल हे अनाथ किंवा सोडून दिलेले ठरत नाही, मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्वाळा। एफडीएच्या आदेशानंतर शाळांच्या परिसरात जंक फूड आणि तंबाखूजन्य पदार्थावरील दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार, भायखळा रेल्वे उड्डाण पुलाचे 85% तर प्रभादेवी पुलाचे 70% काम पूर्ण। मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, कोस्टल रोड प्रकल्प डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य। मुंबईत डेंग्यू, मलेरिया, लेप्टोचे रुग्ण दुप्पट, वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पालिकेचे सार्वजनिक आरोग्य विभागांना सतर्क राहण्याचे आदेश। नालासोपारा श्रीवर्धन मार्गावर गळकी, बस मनसेचा आरोप, तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा। डिजिटल स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना वाढीव वीज बिलाविरोधात भीम आर्मी आक्रमक, जुने मीटर पुन्हा बसवण्याची भीम आर्मीची मागणी। नंदुरबारमध्ये 88 दिव्यांग बांधवांना सुमारे 50 लाख रुपये किमतीच्या ई सायकलींचं वाटप, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हा वितरण सोहळा। कोल्हापुरातील संत बाळूमामा देवस्थानमधील आर्थिक घोटाळा प्रकरणी संशयित आरोपींना अद्याप अटक नाही। घोटाळा केवळ 61 कोटींचा नसून 200 ते 300 कोटींचा असल्याचा दावा। सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात कडकडीत बंद, वाढीव घरपट्टी विरोधात महापालिकेवर मोर्चाचा इल्हार। राज्यात धर्मांतर विरोधी कायदा लागू झाल्याच्या समर्थनात सांगलीतील शिवतीर्थावर आनंदोत्सव, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं फटाके फोडून साखर वाटून जल्लोष। भंडारा जिल्ह्यातील शिक्षण व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र, शिक्षक नसल्याने जिल्हा परिषदेतच भरली शाळा, विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांचं अनोखं आंदोलन। अभिनेता आमिर खान धमकी प्रकरणी धमकीच्या व्हायरल ऑडिओच्या संबंधांचा तपास, ऑडिओच्या संबंधांचा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचा संशय बनवला। पुणे माजी सहाय्यक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गेंविरोधात वॉचमनला शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी मारहाण करतानाचा सीसीटीव्ही लोकशाही मराठीने दाखवल्यानंतर गुन्हा दाखल। नाशिकच्या सांगलीत बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी पालिकेच्या अग्निशामक दलाकडील फायरमन कर्मचारी विजय आनंदराव पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल। 2023 मध्ये लाच घेताना रंगेहात सापडला होता। धुळ्यात लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस शिपायाला रंगेहात पकडलं, दोघांविरोधात कारवाई। अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि आत्महत्येस परावृत्त करणारा आरोपी पोलीस अखेर गजाआड, अकोल्यातील बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक शोषण। पावसात नंदुरबारच्या रस्त्यांची दुरवस्था, करण चौफुलीत 2 फूट खोल खड्ड्यांमुळे अपघात। नंदुरबारमधील वालेरी धबधबा प्रवाहित, वालेरी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। राज्यातील धरणसाठा 69% उंबरठ्यावर, जलसंपदा विभागाने जाहीर केलेल्या अहवालातून माहिती, कोकण पुणे तुडुंब पण मराठवाडा पूर्णच।
वर्धा, इरई आणि झरपट नद्यांचा पूर ओसरताच शेतीच्या नुकसानीचे चित्र समोर. शेतीचं मोठं नुकसान. खासदार अमर काळेंकडून चांदूर, रेल्वे आणि नांदगाव खंडेश्वर भागाची पाहणी. नुकसानग्रस्त शेती घरांना भेटी. कोल्हापूरच्या राधानगरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला. राधानगरी धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे बंद. पायथा विद्युतगृहातून प्रतिसेकंद 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि कतार यांच्याकडून आलेल्या विनंतीनंतर हल्ला स्थगित. अमेरिकेने नियोजित हल्ला स्थगित केल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. अमेरिकेत टॅरिफवरून गदारोळ. 25 राज्यांनी नवीन कराराविरोधात खटला केला दाखल. इराणला आता हल्ल्याचा सामना करायचा नाही. इराणसोबतच्या चर्चेवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.